बरोबर. थँक्यू सो मच. शैलेंद्र बर्वे जर आपल्यामध्ये उपस्थित असेल, मी त्यांनाही विनंती करतो त्यांनीही व्यासपीठावर यायचं. शैलेंद्र मला वाटतं नाही आहेत. खूप छान गाणं. एवढा कल्लोळ आहे शांततेतून. या गाणी संपल्यानंतर ही शांतता ब्रेक करताना मला 2 सेकंद थांबायला लागलं. अजून एक पाऊल पुढे जाऊया. या चित्रपटातील कलाकार मंडळी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि सगळ्यात आधी या चित्रपटातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेते गेली 50हून अधिक वर्ष जे आपल्या प्रतिभेने आणि प्रतिमेने अख्ख्या महाराष्ट्राला ज्याने आपल्या प्रेमात पाडलेलं आहे असे सतीश पुळेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. टाळ्यांच्या कडकडाटात आपण त्यांचं स्वागत करू. सतीशजी, सगळ्यात आधी एक गोष्ट छोटीशी मी करणार आहे, ते म्हणजे तुम्हाला नमस्कार करायचा. काय आहे, तुम्ही खूप ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात. मी तुम्हाला नमस्कार करणं आलंच, पण फक्त तेवढ्यासाठी हा नमस्कार नव्हता. कारण हा चित्रपट बाप आणि मुलगी या नात्याविषयी आहे, म्हणजे बापाविषयी आहे. त्या मुलाला किंवा मुलीला जन्म देतो तो बाप, हे आपल्याला माहिती आहे. पण आमच्यासारख्यांना किंवा कोणालाही एखाद्या क्षेत्रामध्ये जर नाव मिळवायचं असेल, यश संपादन करायचं असेल, काहीतरी करून दाखवायचं असेल, स्वप्न साकार करायचं असेल आणि या क्षेत्राविषयी काही माहिती नसेल की कुठल्याही, तर त्या क्षेत्रात कुठलंही नातं नसताना आपलं बोट धरून बापाच्या मायेने प्रसंगी धपाटा घालून, कान पिऊन किंवा पाठीवर शाबासकी देऊन जो आपल्याला यशाच्या त्या पायरीपर्यंत नेऊन ठेवतो, तो त्या क्षेत्रातला गुरु सुद्धा आपला बापच असतो असं मला वाटतं. आणि अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की अशा अनेक वाट चुकलेल्या किंवा ज्यांची या क्षेत्रात काहीतरी करायची इच्छा आहे, अशा मुलांना बापाच्या मायेने त्यांचा हात धरून तुम्ही यशाच्या पायरीपर्यंत येऊन उभं केलेलं आहे. काय आहे, बरेचदा स्पेशली वडिलांविषयी आदर किंवा प्रेम व्यक्त करायला आपण घाबरतो. म्हणजे खूप वाटत असतं, बोलता येत नाही, म्हणजे बोलायचं असतं, वेळ मिळत नाही, वेळ मिळाला शब्द सुचत नाही. तर अशा अनेक तुमच्या या क्षेत्रातल्या अपत्यांकडून मी तुम्हाला हा नमस्कार केलेला आहे. तुमचं काम बघत बघत मी सुद्धा खूप शिकलेलो आहे, म्हणून हा नमस्कार होता. आता आपण चित्रपटाकडे येऊया. मी अर्थात चित्रपट बाप मुलीचा आहे. आपण पोस्टरवर सुद्धा तुमचं आणि मानसीचं सुंदर चित्र पाहतोय. आत्ताच मी तुमचा एक इंटरव्ह्यू ऐकलात, त्यात तुम्ही तुमच्या बाबांची एक छोटीशी आठवण सांगितली की तुम्हाला क्रिकेट खेळायची खूप आवड होती. तुम्ही बाबांना विचारलं की मला खेळायचंय, मग ते साहित्य वगैरे खर्च होतं आणि बाबा वर पाहून एवढंच म्हणाले की बाळा आपली लायकी नाही. तर ते ऐकून क्षणभर मी थांबलो. म्हणजे त्यात बापाचं प्रेमही दिसलं, पण परिस्थितीची जाणीवही दिसली. तर मला तुमच्या बाबांविषयी किंवा तुमच्या नात्याविषयी जाणून घ्यायला आवडेल, किंवा बाबा म्हटल्यावर तुम्हाला नक्की काय आठवण येते? स्वामी समर्थ. त्याच्या खूप आठवणी आहेत, पण काय सांगायचं, कुठली सांगायची कळत नाही. पण म्हणजे आता काय आहे, काळ थोडा पुढे आलाय. आम्ही आमच्या बाबांशी सहज संवाद साधतो. म्हणजे मी असं ऐकलंय, त्या काळी मुलं बाबांशी समोरासमोर फार बोलतही नव्हती आणि आता मुलं वडिलांना त्यांच्या नावाने हाक मारतात. तर बाप मुलांचं नातं आता इथपर्यंत प्रेम तसंच आहे. मग त्यावेळी काय संवाद व्हायचा? म्हणजे तुमचं इतक्या सहजपणे वडिलांशी संवाद व्हायचा घरामध्ये? नाही, मी माझ्या वडिलांना खूप घाबरायचो. म्हणजे ते एकसारखे रागवायचे वगैरे नाहीत, पण तरी सुद्धा एक भीती असायची त्यांची. ते खूप शिकलेले नव्हते, माझी आई सुद्धा शिकलेली नव्हती, पण त्याने आम्हाला शिकवलं. ते महाराष्ट्र वॉच कंपनी या ठिकाणी ते नोकरी करायचे. ज्यावेळेला ते नोकरीला लागले त्यावेळेला त्यांना ₹1 पगार होता. अच्छा.
त्याच्यानंतर हळूहळू ते सगळं शिकत गेले आणि मग ते घड्याळ कसं रिपेअर करायचं हे ते शिकले. आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर एक खोटा आळ घेतला गेला. त्यावेळेला त्यांनी नोकरी सोडली आणि मग ते घरीच करायला लागले वॉच रिपेअरिंग. आणि त्याच्यावर घर चालत होतं. आम्ही 4 भावंड. तर त्या दरम्यात ते एकसारखे कामात असत आणि काही विचारायचं म्हटलं तरी मला भीती वाटायची त्यांना. म्हणजे ते रागवायचे, मारायचे वगैरे अशातला भाग नाही, पण माहीत नाही, एक दरारा होता. तो काळही तसाच होता की बरीचशी मुलं काही बोलत नव्हती वडिलांची. हो, अगदी अगदी. आणि मला म्हणजे फार प्रसंग नाही, पण एक प्रसंग असा आठवतो. प्रसंग नाही म्हणता यायचं, पण त्यांनी इतक्या हालाकीत सगळे दिवस काढले की म्हणजे धड काय म्हणतात त्यावेळेला टेरिकॉटची पॅन्ट सुद्धा त्यांनी शिवली नव्हती. ज्यावेळेला मी नोकरीला लागलो त्यावेळेला त्यांना पहिली पॅन्ट शिवली मी. आणि त्यात एक गंमत असं व्हायची की ते वॉच रिपेअर करत असताना त्यातला एखादा पार्ट खाली पडला तर आम्ही सगळे कामाला लागायचो तो शोधण्यासाठी. तो कचरा काढून ते सगळं करून 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 आणि त्याच्यात जर नाही मिळाला तर मग आमची वाट असं होतं. पण मला हेच आठवते की मी त्यांना पहिली पॅन्ट घेतल्यानंतर टेरिकॉट पॅन्ट शिवली त्यावेळेला त्यांनी मला जवळ घेतलं आणि नाही, मी समजू शकतो की ते जवळ घेणं तुम्हाला पुरस्कारापेक्षा कमी वाटलं नसेल तेव्हा. कारण आपल्या वडिलांना काहीतरी आपण घेतोय. कारण त्यांनी बोललेले शब्द जसे तुमच्या लक्षात होते तसंच त्यांनी घेतलेले कष्टही तुमच्या लक्षात होते, म्हणून तुम्ही कमवायला लागल्यानंतर ती भेट त्यांना दिली. पण तुमचं या क्षेत्रातलं यश अनुभवायला बाबा होते म्हणजे? नाही, ते म्हणजे थोडं काही पाहिलं असेल त्यांनी काही एकांकिका वगैरे करताना, पण ते 80 साली गेले. तर खरं म्हणजे 80 साली माझं पहिलं प्रोफेशनल नाटक आलं जे विनय आपटेने डिरेक्ट केलं होतं, मित्राची गोष्ट. तर त्यावेळेला ते नव्हते. आणि मी एक आयुष्यातला पहिला सिनेमा जो केला होता बलूत या कादंबरीवरचा, अत्याचार असं त्याचं नाव होतं. त्यातल्या दया पवारांचा रोल मी करत होतो आणि त्याचं डबिंग चालू होतं. NFDCची फिल्म होती, भास्कर चंदावरकर डिरेक्टर होते आणि म्युझिक डायरेक्टर पण तेच होते. आणि मी तो मेन रोल करत होतो. त्याचं डबिंग चालू होतं आणि डबिंग एकदा संपवून आलो तेव्हा मला आठवतंय दसऱ्याचा दिवस होता आणि घरी आलो त्यावेळेला कळलं ते गेले. तर त्याने तो सिनेमाही नाही पाहिला किंवा असं काही पाहिलं नाही त्यामध्ये. पण मला खात्री आहे आज इतक्या 50 वर्षांचं यश ते वरून नक्की पाहत असतील नक्की. आणि ते खूप खुश होत असतील. थँक्यू सो मच, तुम्ही त्यांच्याविषयी बोललात. आता आपण चित्रपटाकडे परत येऊया. तत्पूर्वी चित्रपटामध्ये जिने तुमच्या मुलीची भूमिका साकारली आहे, जी पोस्टरवर पण आम्हाला दिसते, अशी महाराष्ट्रातली एक गुणी अभिनेत्री मानसी कुलकर्णी आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी तिला या क्षणी व्यासपीठावर यायची विनंती करतो.